मम्मा भाजी 4 वाजता सकाळची. किती वाजलेत मला सांगा? 4 बना. 4 वाजले तर आम्ही अजून जेवणच नाही. मी आज जेवण केलं नाही. त्याच्या शिवणी त्याच्या आजीनी दूध आणि काला आणि ठेसा खाल्ला. त्याला आता भाजी खायची. आम्हाला आमच्या डिपीत घोटाळा झाला. आम्हाला एक तांब्याभर बी पाणी नव्हतं. माझी आई आलती तर 2 दिवस बिना आंघोळीचीच होती. म्हणली मला सकाळी जाताना सोडवायला आता जाताना. मी म्हणलं चालू केली तर ती म्हणली मी आल्यावर मुद्दाम तसं होतंय का काय काय गेली कसलंच पाणी नव्हतं. मग शिव शिव करी जर आज घरी बसले असते ना आता आम्हाला स्वयंपाकाला सुद्धा पाणी नव्हतं. इथं कोणाचा शेजार सुद्धा नाही. त्या लाईटीचा घोटाळा काढला. शिवला मोबाईल लावून दिला. त्यांच्यापाशी शिव दिला. पप्पा पशी राहिला का हो, तो? उलशात ते काय झालंय हिकडच्या नळ्या तिकडं तिकडच्या तिकडं उलस भिजवायचं राहिलं होतं. म्हणलं तितक्या नळ्या डबल जोडावं लागतात. ते भिजविलं आणि रात्री तिकडले 2-3 घरातली माती उकरून मी आता पालगाव झोपली. मी खाली झोपली तर माझ्या अंगाखाली खाली फरशी खाली घुस खारखार खारखार उतरली होती. आणि म्हणलं आता पाडती घर. पाठीमागून बोळात पाणी सोडलं. बोळात पाणी सोडलं मग मी आता तिकडून त्याला हाका मारली. मी अशी जवळ उभी तेवढी घुस भासकीने बोळातून निघली. नुम्या तिकडून आला की त्याने काठीनीच खाल्ली. ती तिकडे टाकली. तिचं दौडं तशी फुटली. ते लय मोठं काम झालं. ती घुस गटतच नव्हती काय केलेली. गटली गटली आणि मग कुठे निघली? सगळं पाणी भरलं. कुठे? घराच्या पाठीमागून निघली. घराच्या पाठीमागल्या पाण्यात बोळात पाणी कुठून सोडलं. पाणी मागूनच मागून सोडलं होतं. म्हणजे दार येऊन असं वणगळून पाणी भितडाच्या पोटाला गेलं. तिथं होती बोळ. कुठे? ह्या रूम मध्ये का तिकडे पलीकडे? तिकडल्या पलीकडच्या रूम मध्ये. म्हणजे तिकून जनावरांच्या कोटा तिकडं ते दादूचं त्यांचं घर उकरून झालं. ती माझ्या रूम मध्ये आली. रात्री खरा 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 वाजत होतं. मी सकाळी उठलं की दादूला म्हणलं. दादू म्हणलं आता माझ्याकडे आली बघ ती बस. त्यांचं उकरून त्या तिकडलं सगळं उकरून झालं होतं. म्हणजे मधून तिथून तसं आणि पाणी भरा 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 गेलं आणि मग बाकीची डोळच तिला दिसली नाही. जिकडून पाणी येते तिकडच तिने पळायला घातलं. पळायला घातलं की उन्हायला आवाज दिला मधून येते बघ. ती माझ्याच पासून निघली. त्या तिथवर पळाली की त्यांनी तिकडून काठीने सांगली. आमच्या घरात नुसते उंदर येतो. ती उंदराचीच घुस बनवती. घुस काय खानदानी घुस नसती. लयच मोठा मोठा टोकून उंदर. हा पण मोठा मोठा साईज मोठी. घराचा मोठा त्याची हितकी शिफ्टी लांबून एवढा शिळीच्या करडा एवढा घरामागे टाकलाय बघ. ती घुस महाड्याखाली काढीत असते. असली घुस असती. घराला घुस लागली ना घर उबदार येत नाही. आणि एखादं माणूस बी असतं घराला घुस लागल्यावर ती म्हणजे असं दारू पिदाड असं नसतं का येसनी. आमच्या तिकडं तर लय घुशी येतात. हा सगळं सुनसानच आहे. नाही तिथं नसतं का? तिथं कुठल्या घुशी काय गोळ येत का काय होतं? तिकडं महाग सगळे उंदराचे गोळ उंदर आहेत की तुमच्या नव्या घरात तिकडं महाग गोळ आहेत ना. ते हिरवं रान नाही का दिसत गॅलरीतून तिकडं मांजरी पाळायची. आमची तर 2-3 मांजरी येतात. पण ती जिमनीतलं वरीच निघत म्हणतो. आणि ते आपल्या वाघाला भाजून भाकर खायची. त्याला मग मजुराचा काला खातो म्हणतो. चिंदा दूधच चाळीची न्याय करतो. आता त्याला बटाट्याची भाजी करायची. त्याची ते गोपच बसते मला हानी नसते. भाकरी चपात्या काही आज बाई 2च भाकरी केल्या. शिवने अर्धी खाल्ली आणि अर्धी तशीच आहे भाजी. आणि मी हिथंच आहे. मला डबल भाकरी करायच्या हातात. काय नसतं घेतलं बाया घेऊन पाणी म्हणतो.